नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये निरूपण असलेल्या आणि मनापासून थोडं काही किंवा अ डायलॉग विथ आवर माइंड या चॅनलनं प्रकाशित केलेल्या या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञानसंन्यास योगाचा 42वा आणि शेवटचा श्लोक. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः छित्त्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून अरे अर्जुना, अज्ञानापासून निर्माण झालेल्या आणि अंतःकरणात राहणाऱ्या या संशयाला ज्ञानरूप खड्गानं छेदून निष्काम कर्मयोगाचं आचरण कर आणि उठ, युद्धाला सज्ज हो. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अरे अर्जुना, ज्यानं निष्काम कर्मयोगाच्या द्वारा सकाम कर्माचा त्याग केला आहे आणि आत्मज्ञानानं संशयाचा छेद केला आहे, अशा आत्मज्ञानी मनुष्याला कर्म बद्धता निर्माण करत नाहीत. या आधीच्या कित्येक श्लोकांमध्ये अर्जुनाला समजावून सांगितल्यावर आता ते त्याला युद्धाला सज्ज होण्याचा आदेश देत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात, या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करोनी हृदयस्था संशयासी. म्हणजे अरे अर्जुना, यासाठी हृदयात असलेला संशय नष्ट करून बलवान हो आणि युद्धाला सज्ज हो. इथे स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं त्याचा उल्लेख करावा वाटतो, कारण जणू काही याच श्लोकावरून त्यांनी सर्वांना सांगितलं की उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. अज्ञानाच्या निद्रेतून बाहेर या, ज्ञान मिळवा, मग खऱ्या अर्थानं स्वतःला ओळखा, जागे व्हा आणि त्या ज्ञानाच्या आधारे अंतःकरणातील संशयाला दूर करा. संशयाच्या आणि मोहरूपी जंजाळात अडकलेल्या मनाला उभारणी द्या. दुबळेपणा झटकून टाका आणि उठा. मग निष्काम कर्माच्या मार्गानं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. ज्ञानरूपी शस्त्राच्या मदतीनं आणि समतारूपी निष्काम कर्मयोगाच्या रथावर बसून येणाऱ्या संकटांशी सामना करत ते ध्येय गाठा. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः छित्त्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम 4थोऽध्यायः. हे परमसत्य आहे. या इथे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषद अर्थात ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा हा 4था अध्याय समाप्त झाला.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुढच्या अध्यायातील प्रत्येक श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड किंवा मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या अध्यायात काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.